मैदानावर चालू होणारा सामना KMP ताकवली विपक्ष स्वर्गीय विशाल 11 पिंपरी या दोन संघादरम्यान आजचा पहिल्या फेरीतला तिसरा सामना रंगतोय। स्वर्गीय विशाल 11 पिंपरी संघाने नाणेफेक जिंकले आणि फलंदाजीसाठी प्राचारण केलंय ते KMP ताकवली संघाला। KMP ताकवली संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये आहे। आविष्कार आणि अक्षय सावंत। पहिलं षटक हाताळणारे गोलंदाज राकेश जाधव, उजव्या हाताचा गोलंदाज आहे, राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करणार आहे तो आविष्कार सावंत। एक उभरता सितारा ताकवली संघाचा, एक अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू आहे। गोलंदाजी असेल फलंदाजी असेल दोन्ही क्षेत्रामध्ये कसब दाखवणारा असा खेळाडू आविष्कार सावंत सलामीला आलाय। सामना करणार आहे तो राकेश जाधव। श्री गणेश आडोशी नंबर 1 आयोजित कोयना क्रिकेट स्पर्धा 2024 स्पर्धेचा पहिला दिवस। सुंदर आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय। खरोखरच हे मैदान बनवणं म्हणजे एक जिकरीची कामगिरी आहे आणि ती कामगिरी लिलिया पेलं तिथे एक उत्कृष्ट असं खेळाचं मैदान उपलब्ध करून दिलं आहे। ते कोयनेच्या खेळाडूंना पहिला चेंडू हाताळतोय राकेश जाधव, राईट आर्म ओव्हर द राऊंड द विकेट आविष्कार सावंतसाठी। फुल टॉस चेंडू मिड विकेटच्या वरून उडवलाय, चेंडू जातोय वन बाउन्स सीमा पार। जरा सुंदर शिवाजींची महाराजांची पण गीते आपण वाजवली तर खेळाडूंमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये प्रेरणा येईल। पुढचा चेंडू राकेश, आता मात्र राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करणारे आविष्कारसाठी छोर बदललाय, ब्लॉक होल चेंडू, आता मात्र कव्हरच्या वरून चेंडू खेळलाय, चेंडू जातोय वन बाउन्स सीमा पार चौका। सावंत एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि फलंदाजीमध्ये बहारदारपणा दाखवतोय, सुरेख फटकेबाजी करतोय। पहिला चेंडू लेग स्टंपवर होता, चेंडूला फ्लिक केला होता, चेंडू मिड विकेटच्या वरून 4 धावांसाठी धाडला होता। दुसरा चेंडू पाहिला ऑफ स्टंपवर ब्लॉक होल आहे, चेंडूला स्टिअर केला, कव्हरच्या वरून धाडला तो 4 धावांसाठी। 8 धावा फलकावर लागल्या तर आता मात्र कुठेतरी राकेशला अनुभवपणाला लावायला लागणार आहे। विचार करण्यास भाग पाडले ते राकेशला आविष्कार याने। क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय, लॉंग ऑफचा खेळाडू येतोय डीप कव्हरमध्ये। पुढचा चेंडू राकेशचा, आता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो शॉर्ट कव्हरमध्ये फील्ड होतोय, मिड विकेटमध्ये फील्ड होतोय, परंतु फेकी मात्र तेवढी दर्जेदार नव्हती। एक धाव सुरक्षित पूर्ण केली ती आविष्कार याने। 9 धाव फलकावर लागतायत। नक्कीच जर थ्रो व्यवस्थित झाला असता, स्टंपावर थ्रो आला असता, रॉकेट थ्रो पाहिजे होता, थ्रोमध्ये गती पाहिजे होती आणि ती गती कुठेतरी क्षेत्ररक्षकाकडून कमी पडली आणि एक सुरेख धाव घेण्यामध्ये मिळालं ते आविष्कार याला। आता मात्र अक्षय येतोय स्ट्राईकला, सामना करणार राकेशच्या पुढील चेंडूचा। स्लोअर वन चेंडू, सरळ येऊन चेंडू पॅडवर आदळतोय, पंचांकडे दाद मागितली जाते, पंच कोणती दादीला उत्तर देत नाही, एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळते। 10 धाव फलकावर लागतात। कारण लॉलीपॉप चेंडू होता, मोठा फटका खेळण्याची गरज होती, परंतु अक्षयला मात्र चेंडूवर नजर ठेवता आले नाही। बॅट मात्र वेगाने फिरवली, परंतु चेंडूमध्ये गती नव्हती, चेंडू उशिराने आला आणि सरळ येऊन पॅडवर आदळला। डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू होता, पंचांनी दात फेटाळली, 1 धाव मिळाली ती ताकवली संघाला। KMP ताकवली संघ पहिले षटक चालू असताना बिनबाद 10 धावा। आविष्कारासाठी स्लोअर वन चेंडू आहे, फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय आणि चेंडू मात्र विजयी ठरतोय, जातोय सीमा पार चौकार। नो चेंडू आहे, स्क्वेअर लेगच्या पंचांनी नो चेंडू डिक्लेअर केलाय। 1+4 अशा 5 धावा मिळत आहेत त्या चेंडूवर।
खरोखर अनुभवी गोलंदाज आहे, परंतु अनुभव कुठेतरी पणाला लावताना दिसत नाहीये. 18 धावा खर्च केल्यात आपल्या या षटकामध्ये. पुढचा चेंडू आविष्कारसाठी. आता मात्र वेगवान चेंडू हाताळतोय, चेंडू सरळ सामावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फ्रीडचा चेंडू निर्धाव काढण्यामध्ये यश मिळत आहे ते राकेश जाधव याला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आविष्कार जो 3 चौकारांशी खेळतोय. सुरेख फलंदाजी. स्लोअरवन चेंडू कट केलाय पॉइंटच्या दिशेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू जातोय सीमा पार, चौकार. धन्यवाद डीजे. खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पदप्रशाने ही पवित्र झालेली भूमी रायगडची भूमी, आणि या रायगडच्या भूमीमध्ये आज कोयना क्रिकेट सामने रंगले जात आहेत. श्री गणेश आडोसी आयोजित कोयना क्रिकेट स्पर्धा 2024. गोलंदाज येतोय तो स्वप्नील. एक छोटं असं व्यक्तिमत्व आहे. पाहूया स्वप्नील किती वेगाने गोलंदाजी करू शकतोय का. कारण चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजामध्ये गती असावी लागते, उंची असावी लागते, परंतु स्वप्नीलला कर्णधाराने विश्वास दाखवलाय. स्वप्नील उजव्या हाताने गोलंदाजी करणार आहे, राईट आर्म ओव्हर द विकेट. तो अक्षयसाठी अद्याप सलामीची जोडी खेळते. पहिल्या षटकामध्ये 19 धाव फलकावर लावल्यात. सुरेख वेगाने गोलंदाजी केली. यॉर्क लाईन चेंडू होता. क्रिकेट खेळातला क्षेपणास्त्राचा पहिल्या चेंडूवर उपयोग केलाय. खरोखर मी म्हटलं होतं व्यक्तिमत्व छोटा आहे, परंतु मनगटामध्ये आणि खांद्यामध्ये जोर आहे. त्याने खांद्याचा जोरदार वापर केला आणि चेंडू मात्र वेगाने हाताळलाय. निर्धाव चेंडू पहिलाच तो यष्टीरक्षक हातामध्ये. दुसरा चेंडूची सांगता करतोय. आता मात्र थोडे लाईन अँड लेंथ विसरला आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर हाताळण्याचा चेंडू होता. चेंडू मात्र खूपच बाहेर गेला. पंचाने पनिश केलाय. 20 धाव फलकावर लागतायत. अवांतर चेंडू हाताळला जातोय वाईडच्या स्वरूपामध्ये. खरोखर नवोदित गोलंदाज आहे, अनुभव कुठेतरी कमी असतो. त्या अनुभव कमवून जेव्हा त्याचं परिपक्वता येईल त्यावेळेस चेंडूला गती, वेग आणि कुठल्या वेळेस कुठल्या टप्प्यावर चेंडू हाताळावा याचं वैविध्य मात्र समजलं जाणार आहे स्वप्नीलला. परंतु स्वप्नील खरोखर पहिलं षटक हाताळतोय. मी त्याला पहिल्यांदा पाहिला, परंतु सुरेख षटक हाताळतोय. कारण चेंडूमध्ये गती आहे, वेग आहे त्याच्या बॉलमध्ये, मनगटा खांद्याचा उपयोग करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच खांद्याचा उपयोग करून वेगवान चेंडू हाताळताना आपण पाहतोय. अक्षयला मात्र चेंडू समजत नाहीये. चेंडू कट करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू वेगाने जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुढचा चेंडू स्वप्नीलचा पुन्हा एकदा अक्षयसाठी. आता ब्लॉक होल चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. भन्नाट वेगाने गोलंदाजी चालली आहे. खरोखर उंची कमी असली तरी उंचीवर मात मात्र केली इथे स्वप्नील याने आणि सुरेख वेगवान गोलंदाजीचा नमुना पेश करतोय तो श्री गणेश आयोजित कोयना क्रिकेट स्पर्धा 2024 मध्ये. हा पिंपरी गावचा विशाल 11 संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. खरोखरच व्यक्तिमत्व छोटा, परंतु गोलंदाजीमध्ये भन्नाट वेग आहे. आता मात्र जरा वेग हाताळता घेतला. चेंडू मात्र काहीसा मागे होता. गुडलेंथवरून चेंडू उचली घेणारा होता. अक्षयने मात्र तटला होता तो डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. दरम्यान क्षेत्ररक्षक तिथं फंबल झाला. एकेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केला. 2 धावांनी धाव फलक पुढे सरसावतोय. 22 धाव फलकावर लावले जात आहेत. खरोखर स्वप्नीलने मात्र 4 चेंडू हाताळले, त्यामध्ये 1 चेंडू स्क्वेअर आहे आणि 3 धावा फक्त खर्च केलेत. पुढचा चेंडू स्वप्नीलचा. पुन्हा एकदा ब्लॉक होल चेंडू होता. आता सरळ खेळून काढलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक पकड करतोय. दरम्यान 1 धाव दोन्ही फलंदाज पळून काढतायत. 23 धाव फलकावर लागतायत. खरोखर सुरेख कमबॅक म्हणावं लागेल. पहिलं षटक हाताळलं होतं राकेश जाधव याने. 15 धावा 19 धावा त्याने आपल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. अनुभवी गोलंदाज होता, परंतु त्याच्यावर भारी ठरला होता तो आविष्कार सावंत, ज्याने 4 चेंडू सीमापार धाडले होते.
आणि त्याला मात्र नॉन स्ट्राईकला ठेवण्यामध्ये यश आलं होतं ते स्वप्नीलला. आता मात्र आविष्कार स्ट्राईकला आहे. पाहूया अंतिम चेंडू असेल या स्पेलमधला. आविष्कारने मात्र गुडघा टेकलाय, चेंडूला भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार. नियोजन चेंडू सीमारेषेच्या पार गेला तर त्वरित चेंडू आतमध्ये येतो, कारण तिथे तत्पर असणारे आमचे स्वयंसेवक, या मंडळाचे स्वयंसेवक मात्र तत्पर आहेत. तुम्ही चेंडू किती वेळा बाहेर तटवा, तो तत्परतेने आतमध्ये येणार आहे याची ग्वाही कुठेतरी देतोय श्री गणेश आडोशी संघ. आपण पाहिलं होतं चेंडू गेला तर फाईन लेगच्या वरून 6 धावांसाठी षटक संपलं होतं. षटकाची दुसरी तयारी होईपर्यंत 2 ते 1 मिनिटामध्ये चेंडू आतमध्ये आलाय. धावपलकावर धावा लागताय त्या 29 धावा आविष्कार खेळतोय, तो वैयक्तिक 23 धावांवर. खरोखर 29 धावा धावपलकाला लावल्या त्या आविष्कार खेळतोय 29 धावांवर आणि 3 धावा या बाईच्या स्वरूपात आहेत. म्हणजे अक्षयचं योगदान फक्त 3 धावांचं आहे आणि चेंडू मात्र खेळलाय तो 5. हे फास्ट क्रिकेटचे दुनिया आहे आणि या फास्ट क्रिकेटमध्ये चेंडू तुम्ही जर डॉट केलेत तर नक्कीच आपल्या संघाला बॅकफुटवर ढकललं जात आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज, पुन्हा एकदा नवीन गोलंदाजा वापर होतोय, नवोदित गोलंदाज आहे साई. पिंपरी संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय तो गोलंदाज साई, उजव्या हाताचा हा गोलंदाज आहे. पाहूया साई स्वप्नील सारखीच गोलंदाजी करतोय का. स्वप्नीलने सुरेख शतक हाताळलं होतं, फक्त शेवटचा चेंडू मात्र त्याचा पॅडल स्वीप केला होता, फाईन लेगच्याच वरून 6 धावांसाठी गेला होता. साई पहिला चेंडू अक्षयसाठी. या गोलंदाजाकडे देखील वेग आहे, अक्षयला मात्र चेंडू समजत नाहीये. मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मात्र निर्धाव होत आहेत, चेंडू डॉट निघतायत. 4 चेंडू डॉट खेळलाय अक्षय. कुठेतरी त्याला त्यांच्या पाठीराख्याकडून पॅव्हलियन बॉक्स मधून कुठेतरी सूचना दिल्या जातात की अक्षय चेंडू डॉट करून आविष्कार चांगला खेळतोय, त्याला स्ट्राईकला आण, कारण आविष्कार मात्र पूर्ण लईमध्ये खेळतोय. आता मात्र आपटून केला चेंडू, पॉइंट मध्ये कट केलाय, पॉइंट आणि गल्लीच्या मध्ये चेंडू होतोय, धन धन सीमा पार चौकार. साई आता मात्र अक्षयला सूर सापडतोय, चेंडू भिरकावून देतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, क्षेत्र चेंडूच्या खाली आहे आणि सुरेख झेल टिपतोय तिथे स्वप्नील, कोणती चूक करत जय हनुमान मालदेव विरुद्ध JMP वासोटे, दोन्ही संघनायकांनी समालोचक कक्षाशी संपर्क साधायचा आहे. नवीन फलंदाज येतोय मंगेश सावंत, एक अनुभवी खेळाडू आहे. मंगेश सावंत वरती मात्र विश्वास दाखवलाय कर्णधाराने, 1 डाऊनला पाठवलाय तो अक्षय सावंत. नंतर मंगेशाला साईचा पुढचा चेंडू, 2 चेंडू हाताळले, 4 धावा माल गेला, एक फलंदाज बाद केलाय तो साई याने. ओव्हरथ्रो होतोय, चेंडू जातोय सीमारेषे दिशेने, परंतु आविष्कार मात्र वेगाने धावला होता, काहीसा दूर गेला होता क्रीज पासून. एकच धाव समाधान मानावं लागतंय मंगेशाला. उसरी घेऊन जाणारा चेंडू होता, मंगेशला मात्र कट करण्याचा प्रयत्न केला होता मंगेशने, परंतु चेंडू मात्र फर्स्ट स्लिप मध्ये अडवला गेला. 1 धाव मिळाली, धाव फलक पुढे सरसावतोय, 34 धावा धाव फलकावर लागतायत. तिसरं षटक हाताळलं जात आहे ते स्वर्गीय विशाल 11 पिंपरी संघाकडून.
साईच्या स्वरूपामध्ये. पाहूया आविष्कार मात्र सुरेख फलंदाजी करतोय. 6-7 चेंडू खेळलाय, त्याच्यामध्ये 4 चौकार आणि 1 षटकाराचे अतिशय पारी पेश केले त्याने ते आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा पुढे सरसा मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची कड लागून सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे फर्स्ट स्लिप मध्ये. भारी भक्कम शर्यतीचा हा खेळाडू आहे, परंतु क्षेत्ररक्षण मात्र चपळतेने केलं जात आहे. 1 धाव दरम्यान पळून काढतायत, 35 धाव फलकावर लागतायत. साई कुठेतरी कमबॅक करतोय, सुरेख कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. 5 चेंडू हाताळलेत आणि 6 धावा त्याने खर्ची घातलेत आपल्या षटकामध्ये. खरोखर नवीन गोलंदाज आहे, परंतु चेंडू मात्र टाकण्याची कसब, कला मात्र भन्नाट आहे. पुढे सरसा मारा, चेंडू येतो पॉइंट कव्हर क्षेत्रामध्ये. डीप कव्हरला 1 धाव तर किती, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न मात्र होत नाहीये, मिसफिल्डिंग होते आणि हा डायरेक्ट हिट केला जातोय. क्षेत्र फलंदाज होतोय धाव बाद मंगेश सावंत. पाहिलं असेल स्वर्गीय 11 स्वर्गीय विशाल 11 संघाकडून पहिले षटक हाताळलं होतं राकेश जाधव याने. 18 धावा दिल्या होत्या, कोणताही फलंदाज बाद केला नव्हता. दुसरं षटक हाताळलं होतं स्वप्नील याने, 10 धावा दिल्या, कोणी फलंदाज बाद केला नाहीये. तिसरं षटक मात्र सुरेख हाताळलं ते स्वप्नील याने. साई याने 7 धावा दिल्या, 1 फलंदाज आला तंबूतर असं दाखवलाय. खरोखर साईने मात्र कुठेतरी कमबॅक करून दिलाय ते स्वर्गीय विशाल 11 पिंपरी संघाला. धाव पलकावर धावा लागताय ते 38. अंतिम षटक टाकण्यासाठी येतोय. 36 धाव पलकावर लागतात, माफ करा. आविष्कार अंतिम षटक खताळतोय तो गोलंदाज यश स्वर्गीय विशाल 11 संघाकडून. खरोखरच सह्याद्रीच्या मुशीत आणि माथेरानच्या कुशीत वसलेलं हे गाव आहे. 88 नंबर 1 आणि या गावची स्पर्धा रंगली जाते. सुरेख चेंडू तटवलाय, कव्हरच्या वरून, कव्हर पॉइंटच्या वरून जाणारा हा उत्कृष्ट असा खरोखर पॉइंटच्या वरून जाणारा षटकार आपण पाहिला असेल. ज्या पद्धतीने लेदर क्रिकेटमध्ये चेंडू जातात त्याप्रमाणे आता मात्र टेनिस चेंडूची देखील गती वाढली आहे. तुम्ही चेंडू कव्हरच्या वरून षटकार मारू शकता, पॉइंटच्या वरून षटकार मारू शकता, किंवा फर्स्ट स्लिपच्या वरून देखील कट शॉट मारून षटकार मारू शकता. कारण चेंडू वेगळ्या पद्धतीचे आहेत. टेनिस क्रिकेट देखील कूस बदलत आहे, टेनिस क्रिकेट देखील आपली दिशा बदलत आहे आणि याच उत्कृष्ट फटक्याने 6 धाव मिळत आहेत. धाव पलक पुढे सरसावतोय 42 या अंकावर. पुढचा चेंडू यशचा आविष्कारसाठी. फुलटॉस चेंडू आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आता स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये स्वप्नील तिथं आहे आणि आता मात्र स्वप्नील मिस जज होतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. करतोय तो केएमपी ताकवली संघासाठी. षटकार आणि चौकारांची बरसात होते. ती 88 नंबर 1 गणेश श्री गणेश क्रिकेट टीमच्या मैदानावर. आविष्कार सावंत ऑन द फायर. जवळजवळ 5 चौकार आणि 2 षटकार त्यांनी पेश केले आपल्या खेळीमध्ये. पुढचा चेंडू यशचा आविष्कारसाठी. पुन्हा पुढे सरसर मारला चेंडू येतोय कव्हरच्या वरून जाणारा हा पुन्हा एकदा षटकार. जी 3 चेंडू खेळलाय, 3 चेंडूवर मात्र 1
2 षटकार आणि 1 चौकार पेश केलेत. कुठेतरी यशला विचार करण्यास भाग पाडलं जात आहे. क्षेत्र कर्णधार राकेशने काहीतरी कानमंत्र दिला आहे. पाहूया कानमंत्राचा कितपतसा उपयोग होतोय तो यशसाठी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू कर्णधार राकेश चेंडूच्या मागे आहे. चेंडू जातोय, मिस फिल्डिंग होते, चेंडू जातोय सीमा पार, चौकार. आविष्कार सावंत पहिल्या हाफ सेंचुरी दिशेने जातोय. 44 धावा त्याने आतापर्यंत धावफलकावर लावल्यात. पाहूया पहिलं अर्धशतक साजरं करतोय का आविष्कार सावंत. आणि आता मात्र कुठेतरी चेंडू मिस होतोय. जसं आपण हाफ सेंचुरी बोललो, 50 धावांचा जिथून इथून उच्चार झाला, तर आविष्कारला मोह आवरला नाही. त्याने चेंडू स्कूप केला. चेंडूला मात्र पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न नाही. पहिला चेंडू मात्र त्याच्या खेळीतला निर्धाव ठरला जातोय. मला वाटतं अंतिम चेंडू असावा यशाचा. आणि आविष्कारला 6 धावांची गरज आहे हाफ सेंचुरीसाठी. आणि बॅटची कड लागून चेंडू जातोय सीमा पार, चौकार. JMP वासोटे, हात करू नका, इथे नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रत्येक संघनायकाला माहिती असतं की जेव्हा इनिंग ब्रेक होतो तेव्हा आपल्याला नाणेफेकीच्या कौलासाठी बोलवलं जात आहे. कारण तेव्हा कॅमेरा फ्री असतो आणि आपल्यावर कॅमेरा येणार आहे, आपली मुलाखत घेतली जाणार आहे. त्याच्यामुळे आपण कुठेतरी योगदान करायचं आहे. खरोखर आविष्कार सावंतचं कौतुक करताना आपण पाहतोय KMP ताकवलीच्या खेळाडूंना. कारण 48 धावांची बहारदार खेळी साकारले ती आविष्कार सावंत याने. चेंडू खेळलाय तो 13 चेंडू आणि 48 धावा. आम्ही म्हटलं होतं की पहिलं अर्धशतक साजरं होतंय का, तिथे कुठेतरी मोह आवरला नाही आविष्कार याला. चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, निर्धाव चेंडू केला आणि अर्धशतक मात्र 2 धावेने हुकलं ते आविष्कार सावंत यांचं. अंतिम धावा लागल्या धावपलकावर त्या 60 धावा. 61 धावांचं आव्हान असणार आहे ते विशाल 11, स्वर्गीय विशाल 11 पिंपरी संघासमोर. विशाल 11 संघाकडे देखील मातब्बर खेळाडू आहेत. महेश सकपाळ असेल, राकेश जाधव असेल, यासारखे खेळाडूला मात्र कसबपणा लावायला लागणार आहे. आहे. आपण पाहिलं असेल KMP ताकवली संघाकडून अक्षय सावंत चेंडू मात्र मिस केले होते. 5 चेंडू निर्धाव खेळला होता, परंतु त्याची कसर, त्याची उणीव मात्र भासू दिली नाही, त्याची कुठेतरी कमतरता भासू दिली नाही. आविष्कार सावंत याने एक धुवाधार फलंदाजी केली आणि 48 धावा नाबाद पेश खेळी साकारली ती आविष्कार सावंत याने. 61 धावांचं आव्हान असणार आहे त्याला पिंपरी संघाकडून. आपली सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे, सामने वेळेत पूर्ण करायचे आहेत. JMP वासोटे, जय हनुमान मालदेव, आपले सर्व खेळाडू आलेत पण संघनायक काही देत नाहीये. नाणेफेकीचा कौल होतोय. आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय श्री विष्णुजी जाधव यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय.
जय हनुमान मालदेव संघ नाणेफेक विजेता ठरला आहे, त्यांनी आपला निर्णय कळवायचा आहे. त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी प्राचारण केलंय ते जय MP वासोटे संघाला. वासोटे संघाने आपले सलामी जोडी सज्ज ठेवायचे, आपले खेळाडू सज्ज ठेवायचे आहेत. पुन्हा एकदा वळूया मैदानावर चालू असणारा सामना स्वर्गीय विशाल 11 पिंपरी विरुद्ध KMP ताकवली. ताकवली संघाने प्रथम फलंदाजी करताना 60 धावा बलकार लावल्या आहेत आणि 61 धावांचं आव्हान ठेवलंय ते स्वर्गीय विशाल 11 पिंपरी संघासमोर. शशांक आणि महेश सकपाळ हे सलामी जोडी मैदानामध्ये आहे. स्ट्राईकला आहे तो शशांक, नॉन स्ट्राईकला आहे तो महेश. सलामीचं संघाकडून पहिलं षटक टाकला जात आहे. अक्षय सावंत राईट आर्म ओव्हर द विकेट शशांकसाठी. पहिला चेंडू स्लोअर वन डिलेवरती चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. सुरेख क्षेत्ररक्षण मंगेश सावंत यांच्याकडून पाहायला मिळत. तत्परतेने थ्रो आला परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. शशांक आणि महेश सकपाळ यांच्या दोघांकडून एक धावेने खातं खोललं जात आहे. धावफलकावर धावा लागत आहेत त्या बिनबाद एक. आता मात्र महेश सकपाळ डाव्या हाताचा फलंदाज आहे. आक्रमक फलंदाजी करण्यामध्ये त्याचा हातखंडा आहे. ज्याच्या मनगटामध्ये मोठी ताकद आहे आणि त्याच ताकदीचा कुठेतरी उपयोग करावा लागणार आहे. घणाघाती प्रहार करावे लागणार आहेत ते KMP ताकोलीच्या गोलंदाजांवर. तेव्हा कुठेतरी हे मोठं आव्हान आहे. प्रत्येक षटकामध्ये 15 धावांची सरासरी राखावी लागणार आहे ती स्वर्गीय विशाल 11 संघाला. आणि महेशने मात्र पहिला चेंडू तटवला आहे. चेंडू आतोय स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार षटकार. जानेवारी 2024 याची देही याची डोळा आपण राम जन्मभूमी अयोध्या इथे रामलल्लाचं स्वागत झालं आणि त्याची प्राणप्रतिष्ठा झाली. जगाला मोहून टाकणारा असा हा सोहळा होता आणि अख्खी दुनिया जय श्रीराम बोलत होती. हे सुमधुर गीत वाजवलं आमच्या डीजेने. धन्यवाद. पुन्हा एकदा महेश सकपाळ आपण पाहिलं होतं ऑन द फायर होतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. डीजे मात्र धुरा पेलावी लागणार आहे खांद्यावर आणि महेशने मात्र स्वतःच्या खांद्यांवरती जबाबदारी घेतली आहे. आक्रमण चढवलं जात आहे ते अक्षय सावंत याच्या गोलंदाजीवर. बॅक टू बॅक 2 षटकार वसूल केले आहेत. फुलटा चेंडू आता मात्र चेंडू येतोय डीप मिड विकेटला. एक धाव तर घेतले. रोहन तिथे क्षेत्ररक्षक असणार आहे. कोणती चूक होत नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण सुरेख फेकी पाहायला मिळते रोहन याच्याकडून. एक धाव मिळते महेशला. 8 धावा धाव फलकावर लावले जात आहेत. माफ करा 14 धावा धाव फलकावर लागत आहेत. महेश सकपाळ मात्र सुरेख फलंदाजी करतोय. ज्या पद्धतीचं उत्तर हवं होतं ते उत्तर मात्र देण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो महेश. पुढचा चेंडू शशांकसाठी. शशांकने देखील हात खोलले. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या वरून सीमा पार षटकार. खरोखर अक्षय सावंत सुमार दर्जाची गोलंदाजी. ज्या पद्धतीची फलंदाजी होती अक्षयची त्याच पद्धतीची गोलंदाजी. आक्रमण चढवलं जाते स्वर्गीय विशाल 11 संघाकडून अक्षय सावंत वरती. पुन्हा एकदा सुरेख फटका शशांकडून पाहायला मिळतोय. पॉईंटच्या वरून जाणार चेंडू. अविनाश सावंत चेंडूची पकड करतोय. सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. दरम्यान 2 धावा दोन्ही फलंदाजी पळून काढल्या आहेत. सुरेख फेकी पाहायला मिळाली. 2 धावेने धावफलक सरसावतोय. 22 धावा. मी म्हटलं ते 15 धावांची सरासरी राखायची होती. त्याच्या पुढे 2 पावलं गेलाय तो स्वर्गीय विशाल 11 संघ. कारण त्याच्यामध्ये आक्रमकता आहे.
शशांकने देखील एक षटकार घेतलाय, महेश सकपाळ देखील आक्रमकता दाखवतोय. दोघेही फलंदाज 3 चेंडू खेळले आहेत. महेश सकपाळ खेळतोय 13 धावांवर आणि शशांक खेळतोय 9 धावांवर. खरोखरच ज्या पद्धतीची आक्रमक फलंदाजीची गरज होती ती फलंदाजी पेश केली आहे दोन्ही सलामीवीरांनी, ती स्वर्गीय विशाल 11 संघाच्या. आणि कुठेतरी विचार करण्यास भाग पाडलं जात आहे ते KMP ताकोली संघाच्या गोलंदाजांना. पाहूया दुसरं षटक हाताळण्यासाठी कोण येतोय गोलंदाज KMP ताकोली संघाकडून. कारण 61 धावांचं आव्हान आहे. 15 धावांची सरासरी राखायची होती आणि त्या सरासरीला पार करून 7 धावा कुठेतरी पुढे गेलाय तो स्वर्गीय विशाल 11 पिंपरी संघ. आणि आता मात्र आविष्कारने एकदा जबाबदारी घेतली आहे, जशी फलंदाजीची जबाबदारी आविष्कारने पेलली होती. पाहूया गोलंदाजी देखील त्या दर्जाची करतोय का, कारण कमबॅक करावं लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये 22 धावफलकार लावला आहेत त्या स्वर्गीय विशाल 11 संघाने. अक्षयच्या चेंडू गोलंदाजीची मात्र त्याने पिशे काढली होती, पुरेपूर उपयोग करून घेतला होता. चेंडूला वारंवार सीमारेषा पार धाडलं होतं ते 6 धावांसाठी. दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय आविष्कार सावंत. आता मात्र पॉवर प्लेचं षटक संपलं आहे. क्षेत्ररक्षणावरचे निर्बंध हटवले जात आहेत, परंतु महेश पवारला मात्र क्षेत्ररक्षणाची गरज नाही आहे. चेंडू कारण सीमारेषा खूप दूरवर फेकला जातोय षटकाराच्या स्वरूपामध्ये. महेश स्ट्राईकला आहे तो. महेश पाहूया कशा पद्धतीने कामगिरी करणार आहे, कारण समोर गोलंदाज आहे आविष्कार, ज्याच्या मन कलाईमध्ये जादुई फिरकी आहे. पाहूया आविष्कार रोखू शकतोय का तो महेश सकपाळला. पहिला चेंडू बॉलर बॅकडाईव्ह खेळाय, चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक धाव तर घेतले. रोहन तिथे पकड करतोय, दरम्यान एकच धाव दोन्ही फलंदाजीने पूर्ण केली आहे. धावफलकावर एका धावेने धावा लागतायत त्या 23. सलामीचे फलंदाज अजून सलामी करतायत. खरोखर सुंदर वातावरणामध्ये सामने चालू आहेत. आपण पाहिलं असाल सकाळच्या सत्रामध्ये इथे काही उशिराने सामने सुरू झाले होते, परंतु दुसऱ्या फेरीतला पहिला सामना देखील इथे खेळवला गेलाय, तो अमरदीप धवली विरुद्ध जय भवानी कुसावडे. कारण एक सहकार्याची भावना होती, वेळेअभावी सामने कमी षटकाचे खेळले जातात, तिथे कुठेतरी सहकार्य केलं होतं दोन्ही संघाने आणि एक सामना आधी खेळवला गेला होता. स्लोअर डिलिव्हरी आहे, हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवर येऊ शकला नाही आहे. तिथे बॅकअप होता, परंतु खरोखर आज दिवस दिसत नाहीये तो अक्षयचा. प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठेतरी कामगिरीचा दर्जा ढासळताना आपण पाहतोय. 2 धावा जिथे 1 धाव होती, क्षेत्ररक्षणे कुठेतरी वेगाने चेंडूवर येण्याची गरज होती. वेट अँड वॉच केलं, त्याचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. 1 धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. धावा लागतात धावफलकावर त्या 25. दुसरं षटक चालू आहे. खरोखर सुरेख जशास तसं उत्तर दिलं जात आहे ते स्वर्गीय विशाल 11 पिंपरी संघाच्या फलंदाजांकडून. पॉइंटच्या वरून चेंडू तटवला जातोय, चेंडू जातोय धन धन सीमा पार चौकार. धन्यवाद. आपण पाहिलं असेल खरोखर सुरेख क्षेत्र फलंदाजी पाहायला मिळते शशांककडून. पुन्हा एकदा आविष्कार शशांकसाठी. शशांकने मात्र चेंडू उडवला आहे, चेंडू आतो आहे डीप कव्हरच्या वरून सीमा पार चौकार. आणि त्याच आविष्कारवरती कुठेतरी हल्ला बोल चढवलं जात आहे. 4 चेंडू टाकून झाले आहेत आणि 11 धावा त्याच्या षटकामध्ये वसूल केल्या आहेत. पुढचा चेंडू शशांकचा. आविष्कार टू शशांक, उजव्या हाताचा फलंदाज आहे, खरोखर सुंदर फलंदाजी करतोय तो शशांक. फुलटॉस चेंडू आहे, चेंडू जातो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 1 धाव तर घेतले. साहिल चेंडूची पकड करेपर्यंत 1 धाव पूर्ण होणार आहे. एका धावीवरती समाधान मानावं लागणार आहे ते शशांक आणि महेश याला. 34 धावा धावफलकावर लागत आहेत. खरोखर सुरेख सरासरी राखली जाते. जिथे मी म्हटलं होतं 15 धावेची सरासरीची गरज होती, परंतु 15 धावेच्या पुढची सरासरी राखली जाते ती स्वर्गीय विशाल 11 पिंपरी संघाच्या फलंदाजांकडून. आक्रमकता काय,
दाखवली जाते आहे. जशास तसं तोडीचं उत्तर दिलं जात आहे. ठोशाला ठोसा मारला जातोय तो स्वर्गीय विशाल इलेव्हन संघाकडून. महेश पवार सुरेख फटका खेळलाय. चेंडू होता फाईन लेग क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी सीमा पार चौकार. साठ 61 धावांचा पाठलाग करायचा आहे तो पिंपरी संघाला. परंतु कुठेतरी हवी ठरतोय पिंपरी संघ तो ताकवली संघाच्या गोलंदाजींवरती. पहिलं दोन षटकं संपलेत आणि 38 धावा धावफलकावर लावल्यात. 19 धावांच्या सरासरीने खेळताना आपण पाहतोय केदारेश्वर स्वर्गीय विशाल इलेव्हन पिंपरी संघ खरोखर एका आव्हानातले आव्हान या धावसंख्येतली हवा काढून टाकली ती महेश आणि शशांक यांनी. कारण 61 धावा मी म्हटलं तर प्रत्येक षटकामागे 15 धावांची सरासरी राखणे तसं अवघड म्हटलं जात आहे. परंतु महेश आणि शशांक मात्र 2 पावलं पुढे खेळत आहेत. त्यांनी 38 धावा 2 षटकामध्ये धावफलकावर लावलेत. आणि आता मात्र खूपच विचार करावा लागतोय तो KMP ताकवली संघाच्या गोलंदाजांना. रोहन येतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी. पाहूया रोहन मात्र अंकुश ठेवू शकतोय का या दोन्ही फलंदाजांवरती. कारण 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. म्हणजे ज्या पहिलं षटक हाताळलं होतं अक्षय सावंत याने 22 धावा खर्च केल्या होत्या त्या पद्धतीची फलंदाजी केली तर तिसऱ्या षटकामध्ये सामन्याचा निकाल लागू शकतो. परंतु पाहूया रोहन कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. आपल्या संघाचं आव्हान जिवंत ठेवतोय का ते अंतिम षटकाकरता. कारण 61 धावांचा पाठलाग करताना 2 षटकामध्ये 38 धावा या दोन्ही फलंदाजींनी धावफलकावर लावल्यात त्या स्वर्गीय विशाल इलेव्हन पिंपरी संघाच्या. महेश सकपाळ खेळतोय 18 या धावसंख्येवर आणि शशांक खेळतोय 20 या धावसंख्येवर. अक्षयकडे चेंडू येतोय चूक होत नाहीये. शशांकच्या खेळीचा अंत होतोय. डीजे खरोखर मी म्हटलं होतं की तिसऱ्या षटक हाताळतोय रोहन सावंत. पाहूया रोहन सावंत आपल्या संघाला कमबॅक करून देतोय का. रोहन सावंतने मात्र पहिल्या चेंडूवर चोख कामगिरी बजावले. शशांकचा खेळ अडथळा दूर केलाय. शशांक 20 धावेवर बाद झाला कोच आउटच्या स्वरूपामध्ये. खरोखर आमचे स्कोरर मयूर जाधव सांगतात की या इनिंग मधला पहिला चेंडू निर्धाव काढण्यामध्ये यश मिळवलंय ते रोहन सावंत याने. कारण प्रत्येक चेंडूवर हाणामारी केली होती ती शशांक आणि महेश याने. पुन्हा एकदा चेंडू जातोय वेगवान बॉलर बॅक ड्राईव्ह खेळला गेला होता. 1 धाव मात्र दोन्ही फलंदाजांनी पळून काढले. 39 धावा धावफलकावर लागतायत. खरोखर रोहन कुठेतरी कमबॅक करून देताना पाहतोय. परंतु आता समोर असणार तो महेश सकपाळ एक आक्रमक फलंदाज आहे ज्याने 2 षटकार सलग मारले होते. आपली सुरुवात देखील षटकारांनी केली होती. असा हा महेश स्ट्राईकला आणि कुठेतरी विचार करण्याला भाग पाडतोय तो रोहनला. कारण क्षेत्ररक्षकामध्ये बदल करावा लागतो. डाव्या हाताचा फलंदाज आहे. आपण पाहिलं असेल की वारंवार उजव्या हाताच्या फलंदाजासाठी गोलंदाजी करत असतो गोलंदाज. परंतु जेव्हा डाव्या हाताचा फलंदाज येतो तेव्हा क्षेत्ररक्षणासाठी देखील डोकेदुखी ठरते आणि गोलंदाजासाठी. कारण लाईन आणि लेंथमध्ये फरक करावा लागतो. डाव्या हाताचा फलंदाज करणारा फलंदाज कधीतरी खेळायला भेटतो आणि तो मात्र महेश पवार आपण पाहिलं होतं. आता मात्र वेगाने फिरतोय चेंडूला भिरकावून देतोय फाईन लेगच्या वरून 6 धावांचा
आणि ते 61 धावांचं आव्हान मात्र सहज घेतलंय ते स्वर्गीय विशाल 11 पिंपरी संघाच्या फलंदाज महेश याने. कारण महेश मात्र म्हणतोय मी एका हाती सामना फिरवण्याची माझ्या मनगडात ताकद आहे आणि त्या प्रतीची त्या कुवतीची कामगिरी आपण पाहतोय. कुवत दाखवतोय इथे महेश सकपाळ. आक्रमण चढवतोय तो KMP ताकोलीच्या गोलंदाजांवरती. तिसरा षटकार पेश करतोय आपल्या इनिंग मधला तो महेश. आता मात्र कमबॅक करावा लागेल. खरोखरच चेंडूला वळवण्यामध्ये यशस्वी ठरतोय रोहन. चेंडू निर्धाव काढण्यामध्ये यशस्वी ठरतोय रोहन. सुरेख षटक हाताळतोय रोहन. जरी एक षटकार खाला असेल तरी कुठेतरी कमबॅक करून दिला आपल्या संघाला ते रोहन सावंत याने. या पद्धतीची गोलंदाजीची गरज होती कारण मोठी धावसंख्या होती परंतु गोलंदाजीने मात्र सरळ चेंडू बॅटवर सोडले होते आणि त्याचं मात्र खणाघाती प्रहार केला होता तो फलंदाजाने. पुन्हा एकदा चेंडू टक करण्याचा प्रयत्न होता फक्त ढकलण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटची कड लागून सरळ बॉलर फील्ड करतोय. निर्धाव चेंडू सुरेख षटक हाताळतोय तो रोहन सावंत. जवळजवळ 3 चेंडू या षटकामध्ये हाताळले आहेत. 45 धावा धावफलकावर लागलेत. गरज आहे ती 7 चेंडू आणि 16 धावांची. 7 चेंडू 16 धावांची गरज आहे ती पिंपरी संघाला. पुढचा चेंडू रोहण्याचा महेश सकपाळसाठी जो सलग 2 चेंडू निर्धाव खेळलाय आणि आत्ता मात्र वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. लय हरवली जाते रोहण्याची. चेंडू होते उजव्या यशीच्या खूपच बाहेरून पंच पनिश करतायत. अवांतर धावेने धाव पुढे सरसावतोय. 46 धावा धावफलकावर लागतायत. 7 चेंडू 15 धावांची गरज की आपण पाहिलं असेल 15 धावांची सरासरी राखायची होती आणि तीच सरासरी अंतिम षटकासाठी आणून ठेवली आहे ती रोहण्याने. पुन्हा एकदा लय हरवली जाते. चेंडू जातो उजव्या यष्टीच्या बाहेर. पंच आपले हात फैलावत आहेत. सोयर चेंडू आहे. 47 धावा धावफलकावर लागतायत. सलग बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले होते रोहन त्यांनी आणि ती कुठेतरी भरपाई करून देताना आपण पाहतोय रोहनला. सरळ 2 चेंडू वाईड जात आहेत. धावफलक पुढे सरसावतोय. 47 धावा 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. महेश पवार सलामीला फलंदाज आहे आणि खरोखर रोहन मात्र महेश सकपाळ समोर पाहिलं आणि रोहनने मात्र 2 चेंडू निर्धाव टाकले होते. त्याच्यानंतर मात्र कुठेतरी लय हरवली. शेवटचा चेंडू हाताळताना रोहन सावंत अपयशी ठरतोय. सलग 2 चेंडू सोयरे टाकले आणि तिसरा चेंडू मात्र बिमर पेश केलाय. फ्री हिट असणार आहे ती पण महेश सकपाळ सारख्या फलंदाजाला. कारण आक्रमकता आहे त्याच्या बॅटमध्ये. त्याच्या मनगडात मजबूत ताकद आहे. पाहूया अंतिम चेंडू कशा पद्धतीने हाताळतोय तो रोहन सावंत. आणि आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमारेचे पार. षटकार. धावफलकावर गरज आहे ती किती 54 धावा धावफलकावर लागतायत. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. पहिलं अप्रतिम षटक हाताळलं होतं रोहन यांनी परंतु शेवटच्या चेंडू टाकण्यामध्ये कुठेतरी लय हरवली. लगातार 2 चेंडू सोयरे टाकले. 1 चेंडू नो टाकला आणि फ्री हिटचा फायदा उचलला तो महेश सकपाळ याने. चेंडू अंतिम चेंडू धाडला 6 धावांसाठी आणि या मॅच मधली काहीशी हवा काढून टाकली. एक सोपास समीकरण करून ठेवलं ते महेश सकपाळ याने. त्याच्या फलंदाजीचा 4था षटकार होता. खरोखर एक अनुभवी फलंदाज आहे आणि अनुभव पणाला लावताना आपण पाहिलं होतं. 2 चेंडू निर्धाव खेळला होता परंतु प्रेशर मात्र कुठं येऊ दिलं नव्हतं. त्याला माहिती आपल्या बॅटला जेव्हा चेंडू कनेक्ट होईल तेव्हा चेंडू मात्र सीमा पार जाणार आहे. आणि साहिल अंतिम षटक हाताळण्यासाठी येतो तो गोलंदाज साहिल सावंत. साहिलला नक्कीच उच्च दर्जाची कामगिरी करावी लागणार आहे कारण 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे आणि समोर फलंदाज आहे तो करण जाधव. एक नवोदित फलंदाज आहे परंतु फलंदाजी त्याची कला मात्र दर्जेदार आहे. पाहूया करम 6 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज असताना कशा पद्धतीची कामगिरी करतोय. कशी कामगिरी पेश करतोय ती श्री गणेश आडोशी या संघाच्या मैदानावर. साहिल राईट आर्म ओव्हर द विकेट करण जाधवसाठी. पहिला चेंडू हलकाचा स्टेअर केला. चेंडू पॉइंट मध्ये फील्ड होतोय परंतु बॅकअप मात्र नाहीये. क्षेत्ररक्षक पाहिलं नव्हतं की फलंदाज क्रीज मध्ये आहे.
ओम सावंतने मात्र चेंडू सरळ फेकला होता. यष्टीरक्षक देखील महेश सावंत चेंडूवर येऊ शकला नाही. एक धाव मिळाली ती करण याला, एक धाव मिळाली विशाल 11 पिंपरी संघाला. 55 धावा धावफलकावर लागतायत. महेश सकपाळ स्ट्राईकला येतोय. खरोखर साहिलने पहिला चेंडू सुरेख हाताळला होता. त्यानं पाहिलं होतं चेंडूला गुडलेंतवरून उंचळी दिली होती. चेंडू कट केला होता. फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू पकडला देखील होता ओमकार सावंत याने, परंतु ओमकारला मात्र धावबादचा मोह आवरला नाही आणि एक धाव मात्र बहाल केली ती पिंपरी संघाला. 55 धावा धावफलकावर लागतायत. 5 चेंडू 6 धावांची गरज आहे. खरोखर जिथे आपण पाहिलं होतं 22 धावांची सरासरी राखली होती या दोन्ही फलंदाज महेश सकपाळ आणि शशांक याने, तिथे 5 चेंडू आणि 6 धावा म्हणजे काय एकदम सोपं समीकरण म्हणावं लागेल. कारण महेश पवार आणि महेश सकपाळला मात्र पुन्हा एकदा हेरलं. चेंडू भिरकावून दिला फाईन लेगच्या वरून. 6 धावांसाठी विजयी षटकार. स्वर्गीय विशाल पिंपरी संघ विजय होतोय. विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक. महेश पवार, महेश सकपाळ एक धुव्वाधार फलंदाजी आपण पाहिली महेश सकपाळ याच्याकडून. एक